called as first aid box. Yes. So here you can see the picture of first aid box, and which represents the different sections. Yes. The different bottles are available, and you can say you can say the scissors are also available sometimes. Yes. So obviously it must have the handle. So to carry for long distance or to carry for workplace, we have to use the handle, and there must be a lock to provide this system. Must be enclosed one. Yes. Now, what are the different contents available in first aid kit? It is also called as box. Yes. So if the question will be asked for you inside the interview, or you can say inside the end semester exam, so if possible, you can draw this picture, rough picture. I'm not expecting the clear picture from you, but you have to give a neat label diagram. So first content must be a cotton wool. एक कापडाचा कॉटनचा एक तुकडा थोडासा पाहिजे, जर रक्त वगैरे आलं तर आपल्याला त्याला प्रेस करता येईल किंवा पुसता वगैरे येईल. येस. ऍडिसिव्ह टेप, काही तुम्हाला जर इंजुरी झाली मेकॅनिकल, यू कॅन से सॉरी, जर तुम्हाला फिजिकल इंजुरी झाली, सो ऍडिसिव्ह टेप जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्याला कव्हर करू शकता प्रॉपरली. बँडेज तुमच्याकडे पाहिजे, क्रिप बँडेज. सो इट मस्ट कंटेन द क्रिप बँडेज. स्टराईल ड्रेसिंगचं सामान सुद्धा पाहिजे. येस. बँडेज ह्या बऱ्याच प्रकारच्या असतात. जर तुम्ही कॉमन बँडेज जर यूज करत असाल, सो दॅट इज वेल अँड गुड. इट मस्ट कंटेन द थर्मोमीटर, बिकॉज सी समटाइम्स जर तुमच्याकडे थर्मोमीटर नसेल, सो यू कॅनॉट प्रेडिक्ट द टेम्परेचर ऑफ दॅट पर्टिक्युलर ऑपरेटर. सो यू मस्ट हॅव द थर्मोमीटर विथ यू. येस. सिझर्स पाहिजे तुमच्याकडे. येस. जर तुम्हाला काहीतरी कटिंग करण्याची वेळ आली, किंवा जर तुम्हाला काही जर एखादं मेटल किंवा एखादं काहीतरी त्या पर्सनच्या किंवा ऑपरेटरच्या बॉडीमध्ये गेलं असेल, येस, सो तुम्हाला तात्काळ ते काढण्यासाठी किंवा अजून काही कट करण्यासाठी यू नीड द सीझर. येस. सो इट इज अ मल्टी यूज सीझर. येस. सो जर तुम्ही तुमच्यापैकी कोणाचे भाऊ किंवा बहीण किंवा कोणाच्या घरातले जर डॉक्टर्स असतील, सो त्यांच्याकडे बऱ्याचशा प्रकारच्या सीझर्स असतात. आपल्याला त्यांची गरज नाहीये फर्स्ट एड किट साठी. वी नीड द जनरल सीझर. येस. सो हिअर यू कॅन सी द जनरल सीझर. वी नीड द ग्लोव्स. येस. वी नीड द सोप क्लीन करण्यासाठी. वी नीड द पेन रिलिव्हर. येस. सो बऱ्याच वेळा असं होतं की ऍक्सिडेंट झाला, सो त्या पर्सनला किंवा त्या ऑपरेटरला खूप पेन होतं. सो ऑब्विसली ते पेन थोडं कमी करण्यासाठी पेन रिलिव्हर ज्या टॅबलेट्स असतील, सो दॅट वी नीड. अँड वी नीड द अँटासिड्स. येस. ह्या अँटासिड्स पण जे पण एक टॅबलेट्स असतात, त्या सुद्धा गरजेच्या आहेत. अँड वी नीड द ORS पॅकेट्स. जर तुमच्या शरीरातली जर पाण्याची क्षमता कमी झाली असेल, सो ऍट दॅट टाइम दॅट ORS पॅकेट्स मध्ये तुमचं बऱ्याच वेळा त्या क्षमता भरून काढण्यासाठीच्या गोष्टी असतात. येस. सो हिअर यू कॅन सी द ऍस्पारिन इज अवेलेबल. येस. ऍस्पारिन टॅबलेट इज अवेलेबल. ऍब्सॉर्बंट कॉटन, जो मी इथे म्हटलं तो. पेरॉक्साईड, तो जो लिक्विड असतं, त्याच्यामुळे तुमची जर जखम होत असेल तर तिथे थोडस च्या प्रकारामध्ये ती गोष्ट घडते. वी नीड द अँटीसेप्टिक, यू कॅन से क्रीम्स, इलास्टिक सपोर्ट बँडेज. वी नीड द सीझर्स. वी नीड द ट्विझर्स. काही रिमूव्ह करायचं असेल तर एक छोटस गरज असेल तर आपल्याला ट्विझर्स पाहिजे असतात. फर्स्ट एड मॅन्युअल. येस. हे सुद्धा एक गरजेची गोष्ट आहे की जी फर्स्ट एड किट मध्ये अवेलेबल असते. सो तुम्हाला कळत असेल की हा फर्स्ट एड किट मध्ये ही फर्स्ट एड मॅन्युअल आहे की कोणती गोष्ट कशासाठी आहे. You can say the triangular bandage, the sterile pad, the cotton applications, the adhesive bandage, and this is the gauge roller bandage. Yes. So these are the different first aid kit contents that are important for our doing the first aid treatment. Now we are interested for the treatment. Let's say the person I have used in the steps manner, step 1, step 2, step 3, and step 4. So it means if the person is in danger, so we have to check that person. Yes. So are you or the casualty in danger? So casualty means that particular operator. Yes. If not, and it is safe, approach the casualty. Yes. So आपल्याला काय करावं लागेल, थोडस जे व्यक्ती ज्यांना माहिती असेल याच्यापैकी, सो त्यांना आपल्याला बोलवावं लागेल तत्काळमध्ये, किंवा आपल्याला स्वतःला ट्रेनिंग घ्यावं लागेल जर काहीतरी डेंजर गोष्ट घडत असेल तर. सो रिस्पॉन्स वी हॅव टू चेक. डज द कॅज्युअलिटी रिस्पॉन्ड टू अ कमांड और अ जेंटल शेक? जर त्याने
त्या व्यक्तीने जर त्याला मान वगैरे त्यांना थोडंफार पुश केली किंवा थोडंफार ब्रीथिंग दिलं त्याने, येस, सो त्याने ते रिस्पॉन्स करतो आहे का नाही ते बघायला पाहिजे. दॅट इज, आर दे कॉन्शियस ऑर अनकॉन्शियस. सो अनकॉन्शियस असेल तर कंडिशन अजून सिव्हिअर होते, पण जर त्यांचे डोळे किंवा त्यांचं ब्रीथिंग हे चालू असेल सो थोडीफार गोष्ट ही कमी होते रिस्कची. The third is airway. Yes, so that is a ABC which we have to follow. We have to give the you can say the open air. Yes, if the casualty does not respond, open their airway. Put one hand on their forehead. एक hand हा forehead वर ठेवायचा and two fingers on their jaw. दोन जे fingers असतील आपले ते jaw ला त्यांना connect करायचे and tilt their head back whilst lifting their chin. So थोडंसं त्यांना श्वास घेण्यासाठी मदत आपल्याला करता येते आहेत का हे बघणं गरजेचं आहे. व्हॉट इज स्टेप नंबर 4? वी हॅव टू गिव्ह द ब्रीथिंग. लुक, लिसन अँड फील फॉर ब्रीथिंग. सो थोडंसं आपलं ऑब्झर्वेशन करणं गरजेचं आहे. जर तो ऑपरेटर हा ब्रीथिंगच्या मोडमध्ये असेल सो इट इज ओके, इट इज अ कॉन्शियस कंडिशन. बट इफ ही और शी इज नॉट इन कंडिशन टू टेक द ब्रीथ, नाउ व्हॉट वी हॅव टू डू? If the casualty is unconscious, now we are talking about the unconscious condition, and breathing normally, put them into the recovery position. Check for injuries and dial 999 for an ambulance. Yes, so आपल्या इंडियामध्ये जर तुम्ही बघितलं तर 100 किंवा यू कॅन से 101 जे नंबर्स आहेत ते इमर्जन्सी नंबर्स म्हणून हे घोषित केलेले आहेत. येस, जर तुम्हाला काहीतरी रिस्पॉन्स मध्ये काहीतरी म्हणजे गडबड वाटली तुम्हाला त्या पर्सनच्या, सो यू कॅन कॉल द पर्टिक्युलर इमर्जन्सी नंबर्स अँड यू कॅन आस्क फॉर हेल्प. येस,